नमस्कार मंडळी, मी प्रणाली. आजपर्यंत मी घेऊन आलेल्या प्रेग्नन्सी सिरीजमध्ये आपण बघितलं की प्रेग्नन्सी प्लॅनिंग करण्यासाठी आपण काय काय करू शकतो किंवा प्रेग्नन्सी चान्सेस कसे वाढवू शकतो. आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रेग्नन्सी कन्सिव्ह करत असताना ती प्रेग्नन्सी किटमध्ये पॉझिटिव्ह यायच्या आधी तुम्ही कसं ओळखू शकता किंवा कोणते सिम्पटम्स आहेत ज्याने तुम्ही अंदाज बांधू शकता की तुम्ही प्रेग्नन्सी कन्सिव्ह करत आहात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे इम्प्लांटेशन ब्लिडिंग. तर इम्प्लांटेशन ब्लिडिंग म्हणजे काय? जेव्हा तुमचं बाळ तयार होत असतं तेव्हा सगळ्यात पहिले ते एक मोहरीच्या दाण्या एवढं असतं आणि हे इमॅजिन करा, हे तुमची गर्भाशय आहे आणि त्या गर्भाशयामध्ये ते जे मोहरीचा दाणा आहे तो जागा तयार करतोय, तिथे तो रुजणार आहे, तिथे इम्प्लांट होणार आहे. त्यावेळी तिथे आपल्याला छोटीशी जखम होते आणि त्या जखमेमुळे आपल्याला स्पॉटिंग होते किंवा थेंबांद्वारे थोडं रक्त बाहेर येतं, जे फिकट गुलाबी कलरचं असू शकतं. आणि जेव्हा ते इम्प्लांट होत आहे त्यावेळी थोडं थोडं सुईसारखं टोचल्यासारखं तुम्हाला दुखू शकतं किंवा जाणवू शकतो. तर हा तुमचं प्रेग्नन्सी कन्सिव्ह करत असल्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं म्हणजे स्तनांमध्ये बदल. तर तुम्हाला तुमची चेस्ट थोडी हेवी जाणवेल किंवा थोडी जड झाल्यासारखी वाटेल, दुखेल. तर हे सुद्धा तुम्ही कन्सिव्ह करता त्याचा सिम्बॉल असू शकतो. तिसरं म्हणजे जास्ती थकवा येणं. काही काम केलं नाही तरी तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटणं, खूप सारी झोप येणं, खूप दमल्यासारखं वाटणं. हे कशामुळे? तर हार्मोनल चेंज होत असतात किंवा प्रोजेस्टेरॉन ची लेवल तुमच्या शरीरामध्ये वाढत असते, त्यामुळे तुम्हाला हा बदल जाणवू शकतो. त्यामुळे हा एक तुमचा प्रेग्नन्सी असल्याचं चिन्ह असू शकतो. चौथं म्हणजे म्हणाल तर मळमळ होणे, उलटी होणे. दरवेळी तुम्हाला उलटी होईल असं नाही, पण उलटी आल्यासारखं जाणवणे हे तुमचं प्रेग्नन्सी असल्याचं लक्षण असू शकतं. त्यानंतर बघाल तर खूप मूड स्विंग होणं, कधी राग येणं, कधी खूप हसणं, कधी खूप उदास होणं. जसं आपल्या पिरियडच्या टायमिंगला तसंच पण ह्याची तीव्रता थोडी जास्ती असते. अजून आपलं मेन आहे की लघवीला खूप सारखं येणं. तर लघवीला जास्ती येण्याचं कारण काय? की आपलं जेव्हा बाळ पोटामध्ये रुजत असतं किंवा प्रेग्नन्सी राहत असते त्यावेळी रक्तप्रवाह हा गर्भाशयाच्या बाजूने जास्ती असतो. त्यामुळे त्याच्यावरती दाब येऊन किंवा खालच्या पोर्शनवरती दाब येऊन तुम्हाला लघवीला आल्यासारखं वाटणं किंवा एकसारखी लघवी येणं हे सुद्धा त्यावेळी नॉर्मल आहे. त्याच्यानंतर डोकं दुखणं, चक्कर येणं. का? तर शरीरामध्ये बदल होत असतात, ब्लड प्रेशर कमी होत असतं, जास्ती होत असतं. त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्याला चक्कर येऊ शकते किंवा डोकेदुखी होऊ शकते. तर हे पण प्रेग्नन्सी राहत असल्याचं एक कारण असू शकतं. त्यानंतर बद्धकोष्ठता म्हणजे शीला न येणं. तर हार्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे हार्मोनल चेंजेसमुळे त्याचा परिणाम होऊन आपल्याला शी न येणे किंवा जेव्हा पिरियड्स यायच्या आधी जसं आपल्याला होतं की पोट टाईट होणं किंवा गॅस होणं, तर हे तुम्हाला ह्यावेळी पण जाणवू शकतं. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट आणि लास्ट की तुम्ही प्रेग्नेंट आहात हे समजेल तर तुमची पिरियड मिस होणं. पिरियड मिस झाल्यानंतर तुम्ही 1 ते 2 दिवसात जर तुम्ही तुमची प्रेग्नन्सी टेस्ट केली किट घेऊन, तर तुमचा रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला आहे तर 100%च तुमचं कन्फर्मेशन असणार आहे. तर ही सगळी लक्षणं प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकतात. काहीकांना ब्लिडिंग होऊ शकते, काहीकांना नाही होऊ शकत, काहीकांना चक्कर येते, काहीकांना नाही येतं. स्त्रीनुसार हे प्रत्येकाचं वेगळं असतं. पण ह्यांचा अंदाज घेऊन तुम्ही पिरियड मिस व्हायच्या आधी प्रेग्नन्सी असल्याचा सेल्फ कन्फर्मेशन करू शकता. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.